लीगल एज या माझ्या चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये आपण तुकडेबंदी कायदा 1947 या संदर्भातली माहिती घेणार आहोत. त्यामध्ये कशासाठी हा कायदा त्यावेळेस निर्माण करण्यात आला होता आणि 2025 मध्ये या कायद्यामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने आपण हे आजचं सत्र पाहणार आहोत. तुकडेबंदी कायदा 1947 मध्ये झाला होता. तेव्हा महाराष्ट्र राज्य पण निर्माण झालं नव्हतं. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळेस कसं होतं की लँड फ्रॅगमेंशन ऍक्ट 1947 was Maharashtra law that prohibited the divisions and sale of agricultural land into fragments smaller than a certain standard size known as the standard area. The primary goal was to prevent excessive land divisions, which was thought to reduce agriculture productivity and economic viability. नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यामध्ये सरकारला असं वाटत होतं की तुकड्यामध्ये जमीन विकली नाही गेली पाहिजे, 1 गुंठे 2 गुंठे 3 गुंठे वगैरे. त्यामुळे हा तुकडेबंदी कायदा करण्यात आला होता, जेणेकरून कृषीचं जास्तीत जास्त उत्पादन आपल्या हिंदुस्थानामध्ये होईल आणि शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होईल आणि भारताची जी ॲग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी आहे ती त्याच्यामध्ये सस्टेनेबल राहील. शाश्वत शेतीकडे आपण वाटचाल करत असताना अन्नधान्याची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीचा कायदा त्याच्यामध्ये हे त्यावेळेसचं प्रोव्हिजन्स होता. रिसंट डेव्हलपमेंट ऍक्ट मोडिफाईड फॉर अर्बन एरिया. बघा इथे काय सांगितलं की अर्बन जो एरिया आहे आपल्या देशाचा, जो शहरी एरिया आपण ज्याला असं म्हणतो, त्या एरियामध्ये त्याच्यामध्ये आता बदल करण्यात आले. द लॉ हॅज रिसेंटली अंडरग्रोन सिग्निफिकंट चेंजेस. The Maharashtra government has decided to repeal or modify the act specially for non-agriculture and urban area. बघा ज्या नॉन ॲग्रिकल्चर लँड असतात, ज्या एने जमिनी असतात शहरी भागामध्ये, त्याच्यासाठी अशा पद्धतीचा कायद्यामध्ये त्यांनी बदल केलेला आहे. आणि तुकडेबंदी कायदा आता 1947चा शहरी भागातील अशा एरियासाठी आता तो लागू होणार नाहीये, म्हणजे तुकड्यामध्ये पण तुम्ही जमीन घेऊ शकता. आता याच्यामध्ये बघा सरकारचं काय म्हणणं आहे की आम्ही कशासाठी हे बदललेलं आहे. ओव्हर द डिकेड्स रॅपिड अर्बनायझेशन लीड टू मेनी स्मॉल प्लॉट ऑफन 1 or 2 गुंठा property transactions for residential and commercial purpose, which were technically illegal under the old law. This made it difficult for owners to get legal titles or have their names entered as the principal holders on the land records. 7/12 वरती जो पूर्वी कसं होतं, 1, 2 किंवा 3 गुंठे जमीन घेतल्याच्या नंतर जी अर्बन एरियामधली जमीन आहे ती जो परचेसर आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट नुसार जो परचेसर आहे, जो खरेदी करणार आहे, त्याच्या नावाने ती जमीन होण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या, ज्या एने जमिनी होत्या. आता त्यांनी काय सांगितलं की इलिगल अंडर द लॉ, मग ते इलिगल होतं, आता ते लिगलिटी त्याच्यामध्ये आणण्यात आली, ते लिगली करण्यात आलंय. आणि त्याच्यामध्ये जी काही डिफिकल्टीज ज्या होती 7/12 बनवण्याच्या संदर्भातले, त्या आता याच्यामध्ये पूर्णपणे, म्हणजे सोप्या शब्दामध्ये जर सांगायचं असेल तर शहरी भागामध्ये ज्या एने जमिनी आहेत त्या 1, 2 किंवा 3 गुंठ्यामध्ये जरी तुम्ही घेतलात तर तुमचा स्वतंत्र 7/12 त्याच्यामध्ये होईल, तुमची जमीन तुमच्या नावाने चढेल. परंतु तुमची महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोणत्याही एका ठिकाणी स्वतःचा 7/12 किंवा 8 नक्कल किंवा तुमच्या स्वतःची जमिनीची प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये शेती जमीन तुमची असली पाहिजे, अशी कंडिशन्स आहे. बघा त्याच्यामध्ये की चेंजेस काय केलेले आहेत की द स्टेट गव्हर्नमेंट हॅज इश्यूड द ऑर्डिनन्स टू रेग्युलाइज दिस पास्ट इलिगल ट्रान्झॅक्शन्स अँड अलो टू द फ्युचर परचेस ऑफ स्मॉलर लँड पार्सल्स down to 1 gunta. It designs urban non agricultural zones and area around village पेरी एरियाज, म्हणजे गावठांच्या आजूबाजूचा जो एरिया, गावच्या बाजूचा जो गावठांचा एरिया आहे, त्याच्यासाठी पण हा कायदा लागू होणार आहे. 1, 2 किंवा 3 गुंठे घेता येणार. त्याच्यामध्ये ऑर्डिनन्स शासनाने असा काढलेला आहे की शेतकरी म्हणून तुम्ही ती जमीन परचेस करू शकता, ती तुमच्या नावाने पण होईल. तर इम्प्लिमेशन्स बघा 1 जानेवारी 2025 पासून हे इम्प्लिमेशन्स होणार आहे, ज्याच्यामुळे 50 लाखचे फॅमिलीज इंडिया महाराष्ट्रामध्ये त्यांना याचा फायदा होणार आहे, ज्यांनी याच्या अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स गावठाण क्षेत्रामध्ये वगैरे केले, त्याच्यावर त्यांनी घरं वगैरे बांधलेली आहेत, त्यांना तो फायदा होणार आहे. द रेव्हेन्यू डिपार्टमेंट हॅज सेंट आउट प्रोड्युसर्स टू डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स अँड अदर ऑथॉरिटीज टू इम्प्लिमेंटिंग दिस. आणि हे इम्प्लिमेशन्स करण्याचे जे अधिकार आहेत ते जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आले आहेत, महसूल विभागाकडे तशा पद्धतीचे आदेश देण्यात आले आहेत. आता बघा तुकडेबंदी उल्लंघन करून झालेल्या व्यवहाराचे काय होणार आहे, त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या हद्दीतील तसेच महानगर विकास प्राधिकरणे तसेच विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकार क्षेत्रातील क्षेत्र तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार विनामूल्य कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती महसूल विभागाने जाहीर केली आहे. नुकतीच ही जाहीर केलेली आहे आणि हे आज 27 नोव्हेंबर 2025 रोजी हे न्यूजपेपरमध्ये पण आलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की योजनातील देशिक योजनातील निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा अन्य कोणत्याही अकृषिक वापरासाठी वेतन दिलेल्या क्षेत्रामधील जमिनीसाठी आता तुकडेबंदी कायदा लागू राहणार नाही. म्हणजे 1947चा कायदा हा या क्षेत्रासाठी, जसं वाणिज्यिक आहे, निवासी आहे, यांच्यासाठी हा कायदा, औद्योगिक क्षेत्रासाठी हा कायदा लागू होणार नाहीये. म्हणजे 1, 2, 3 गुंठ्यामध्ये जमीन खरेदी करता येणार आहे. प्रादेशिक विकास आराखड्यातील अकृषिक वापरासाठी दर्शविलेले क्षेत्र आणि गावठांच्या हद्दीलगतचे परिसरावरील क्षेत्र यांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय. बघा, ज्या शहरी भागामध्ये ज्या जमीन क्षेत्राचा नगर रचना विभागाकडे ज्या जमिनी वर्ग करण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर शहरी भागातील ज्या गावठाण जमिनी आहेत त्याचं पण तुम्हाला त्याच्यामध्ये 7/12 घडवता येऊ शकतो. तर नगर रचना विभागाच्या प्रदेशातील जमिनी, त्याचबरोबर गावठाण क्षेत्रातील गावालगतच्या जमिनी शहरी भागातील, ह्या पण तुम्हाला तुकडेबंदी कायदा लागू होणार नाहीये. 7/12 उतार्याचं मग नेमकं काय होणार आहे? खरीददाराचे नाव कब्जेदार म्हणून लावले जाणार आहे आता म्हणजे ए पार्टीकडनं बी पार्टीने जर शेत जमीन खरेदी केली तर त्याला जमिनीचा मालक न म्हणता तिथे कब्जेदार अशा पद्धतीचं त्याला आपण नाव देऊ शकतो. या कायद्यातील उद्देश किंवा परिणाम काय आहेत? मूळ तुकडेबंदी कायद्याचा उद्देश शेतीचे किफायतशीर तुकडे होऊ नयेत हा होता, परंतु शहरीकरणामुळे हा कायदा अडथळा ठरत होता आणि या सुधारणामुळे शहरी विकासाला गती मिळेल असा सरकारचा त्याच्यामध्ये दावा आहे. आता तुकडेबंदी कायद्याविरुद्ध शेऱ्यांचं काय करायचं? मग तुकडेबंदी कायद्याविरोधात व्यवहार हा 7/12 उतारावरील शेराही काढून टाकला जाणार आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, 1, 2, 3 गुंठे जर जमीन तुम्ही घ्याल तर त्याच्यामध्ये तुकडेबंदी असा शेरा त्याच्यामध्ये येत होता. आता तो शेरा काढला जाणार आहे आणि नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर व्यवहार झाला असेल आणि दस्त नोंदणीकृत नाहीत अशा नागरिकांनाही त्याचा लाभ होणार आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, 1, 2, 3 गुंठे अशीच दिली जात होती, त्याचा दस्त बनवला जात नव्हता किंवा त्याची नोटरी पण होत नव्हती किंवा स्टॅम्प पेपरचा व्यवहार पण झाला नव्हता. त्याच्यावरचा जो तुकडेबंदीचा शेरा होता तो आता त्याच्यामधनं पुसला जाणार आहे. अशा नागरिकांना त्याचा लाभ होणार. असे 50 लाख महाराष्ट्रामध्ये खरीददार आहेत ज्यांनी तुकडेबंदी कायद्यानुसार जमिनी खरेदी केल्यात. 1947 हा कायदा आहे. अशा नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्याकडून असे दस्त नोंदवले जाणार आहेत. मुद्रांक शुल्क भरून नोंदणी केल्यानंतर नवे 7/12 उतारावर लावले जाणार. म्हणजे जुना 7/12 किंवा तुमच्याकडे 7/12 नसेल परंतु तुमचा त्याच्यावरती ताबा आहे आणि तुकडेबंदीचा शेरा आहे, अशांनी नव्याने काय करायचं, तो 7/12 घडवण्यासाठी संबंधित तलाठी किंवा सर्कल ऑफिसरला जाऊन त्याच्या संदर्भातला कागदपत्रांचा पाठपुरावा करायचा आहे. तुकडे नियमित होऊन खरीददाराचे नाव अधिकार अभिलेखात आल्यानंतर या जमिनी पुन्हा विक्री किंवा हस्तांतर करण्यास कोणताही अडसर त्याच्यामध्ये राहणार नाही. म्हणजे एकदा का तुकडेबंदी शेरा तुमच्या पेपरवरनं जर निघून गेला तर तुम्ही ते 7/12 घडवून ती जमीन सेकंड पार्टीला तुम्ही परत नव्याने त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकणार आहात. त्याच्यामुळे काय होणार आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे शहरी भागातील नागरिकांचा फायदा होणार आहे. राज्य शासनाच्या आता या कायद्यामुळे कोणत्या अडचणी येतील बघा. राज्य शासनाच्या तुकडेबंदी कायद्याअंतर्गत 2021च्या परिपत्रकानुसार 1, 2 किंवा 3 गुंठ्यामध्ये जमिनीची खरेदी विक्री करण्यास निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांना अडचणी येत होत्या. राज्यात तुकडेबंदी कायदा लागू असल्याने शेतकऱ्यांनाही अडचणी निर्माण झाल्या होत्या. परवानगीसाठी 7/12 फेरफार, दुरुस्ती, 8ची नक्कल, स्थानिक जिल्हा प्रशासनाची परवानगी या प्रक्रियेला विलंब लागत होता. त्याचा फटका राज्यातील जवळपास 50 ते 60 लाख मिळकतदारांना त्याच्यामध्ये नुकसान होत होतं. आता त्यातून थोडंसं त्यांना त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन भेटणार आहे बघा. आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे आणि खरेदी विक्री व्यवहारांना चालना मिळणार आहे आणि महसुलातही राज्याच्या महसुलामध्ये वाढ होणार आहे. आता बघा, तोटे काय होऊ शकतात का? कृषी क्षेत्राचे झपाट्याने अकृषिक भागात रूपांतर होऊन प्रत्येकाला स्वतंत्र मालकी हक्क मिळाल्यामुळे बांधकामे वाढण्याची शक्यता आहे शहरी भागामध्ये. परत शहरं बकाल होणार, परत पर्यावरणाची समस्या. एक काय आहे की तुम्ही जेवढा जास्त विकास करणार तेवढं त्याच्यामध्ये नुकसान पण होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे बांधकाम व्यवसाय फोफावणार आहे, बिल्डर लॉबी त्याच्यामध्ये वाढणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा त्याचा एक वाईट परिणाम पण समाजावरती पाहायला भेटणार आहे. कसं असतं की ज्या गोष्टी जेव्हा एखादी गोष्ट चांगली येते त्याच्याबरोबर ते वाईट पण त्याच्याबरोबर येतातच. अशाच महत्वाच्या आणखीन काही व्हिडिओमध्ये आपण भेटूयात मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.